सदाशिव जाधव पाटील अनाजे एच एफ गाय 6व्या वेताची. गाईने आता 5.2 सकाळी आणि 5 संध्याकाळी म्हणजे 10.2 दूध दिलेलं आहे. 3.9 फॅट आहे आता सध्या. 2% फॅटमध्ये वाढ आहे, 2% SNF मध्ये वाढ आहे आणि 1 लिटरच्या वर ऑलमोस्ट दिवसाला दुधामध्ये वाढ आहे. ही गाय आहे आणि हे गाईचे मालक आहेत आणि गाईचे LRP आहेत ज्यांच्याकडे ही गाय सध्या पर्यवेक्षणात आली आहे. उत्कृष्ट असं व्यवस्थित ठेवलेलं आहे, गोटाई व्यवस्थित ठेवलेलं आहे, बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण. उत्कृष्ट असं काम आहे. फॅन वगैरे पण सोय दिलेली आहे, म्हणजे घरच्या सदस्यांसारखं सांभाळलेलं आहे. घरच्या सदस्यांचं असे ते काका ना खरंच खूप एवढे वयस्कर आहेत ते वयाने, पण खरंच खूप हे आहेत म्हणजे ते नाही त्यांचं ते त्या दिवशी पण त्यांचं बघितलं ना, म्हणजे जे प्रेम. सदाशिव दादू पाटील अनाजे गाव HF गाय 6व्या वेताची. ठीक आहे काका, तुम्ही हे प्रोडक्ट दिल्यापासून तुम्हाला काय फरक पडला? फरक दुधाला वाढले, खाद्य खायला लागले. ओके. पातळ अडचणी गटा खायला लागले. म्हणजे शेणामध्ये तुम्हाला फरक जाणवतो? फरक जाणवला. शेण असं केक सारखे होते गोल होते आणि लघवीमध्ये सफेद सफेद येते. ओके. आणि बाकी त्यांचं पोट वगैरे तिचं आता एकदम साफ आहे, पाणी वगैरे कंटिन्यू पिते. तो त्याची दिवसातून 3 टाइम मी गोळून भरून ठेवतोय. ओके. आज जरा ह्या पातळ म्हणून मी ओतून ठेवलो. ओके ओके. गरमीमध्ये तुम्ही फॅन वगैरे पण लावलेले हा, आहे, हा. त्यांना गरमीचा पण हे नाहीये. होय. आणि दुधामध्ये पण फरक पडलाय, फरक पडलाय. 1 लिटरच्या वरती फरक पडलाय, पडलाय. प्लस फॅट मध्ये पण पडलाय. हा. बरोबर. ह्यांनी आपल्याला प्रोडक्ट दिलं LRP हे ह्यांच्या एक नंबर मार्गदर्शनाखाली. में गाय ही दुधाला फॅटला एसएनएफला कमी होती. ओके. काय 1 2 1 2 3 बसत 3 कधी नाही. आता तिचं 3 4 4 6 8 0 एसएनएफ असं बसायला म्हणजे हा प्रोडक्ट मध्ये मला आपल्याला फरक आला. मग बाकीच्यांच्या कोणाला माझ्या वाटत आला. तुमच्याकडे फरक आला, तुमच्याकडे तेवढी साफसफाई पण आहे आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक तुम्ही करता. हे आज जरा काय डॉक्टर आणला